या ठिकाणी माझ्याकडे जे गणपती आहेत ते वेगवेगळे आहेत ते दाखवतो। संग्रहात 450 पेक्षा जास्त गणपती या ठिकाणी आहेत। या ठिकाणी सुपारीवर कोरलेला गणपती आहे। हा कोकणातून आणलेला आहे। गणपतीपुळे या ठिकाणी हा गणपती मला भेटला। सुपारीमधून कोरलेला गणपती आहे। सुपातला गणपती, सुपामध्ये गणपतीचे हे केलेले आहे। काही मॉडर्न गणपती देखील आहेत, त्यामध्ये फोनवर बोलणारा हा गणपती। कॉम्प्युटर युग आहे, त्यामुळं वेगवेगळे गणपती जिथं भेटतील तिथं मी आणत असतो। मुंबईला एक गणेश प्रदर्शन होतं, त्या ठिकाणी हा मला गणपती दिसला आणि दिसल्यानंतर मी लगेच तो गणपती विकत घेतला। घसरगुंडीवर खेळणारा गणपती, मुलांना आवडणारा हा गणपती आहे। या गणपतीला मी पुण्यातून हा गणपती आणलेला होता। हा एक आधुनिक गणपती, लॅपटॉप चालवणारा गणपती। मंचावर पहुडलेला गणपती हा आहे। आराम करत असलेला हा गणपती, हा देखील एक वेगळा प्रकारचा गणपती आहे। मी दरवर्षी रामेश्वरला जात असतो। रामेश्वरला गेल्यानंतर तिथं अनेक गणपती शिंपल्यापासून बनवलेले आहेत। हा त्यातील एक गणपती। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अवयव हा शिंपल्यापासून बनवलेला आहे। असा हा चांगला असा रेखीव गणपती आहे। अशा प्रकारचे रामेश्वरला, कन्याकुमारीला फार गणपती आढळून येतात। अनेक जण त्या ठिकाणी हे गणपती घेत असतात। हा एक मुलांसाठी एक आवडीचा गणपती आहे। या गणपतीमध्ये उंदीराला गणपती खेळवतोय। आपण जसं लहान बाळाला मांडीवर घेऊन खेळतो तसं हा गणपती आपल्या उंदराला घेऊन, छोट्या उंदराला घेऊन हा खेळत आहे। माझ्याकडं काही विदेशातून आणलेले गणपती आहे। मी नेपाळला दरवर्षी टूर घेऊन जात असतो। त्या ठिकाणी नेपाळमध्ये हा गणपती मला आढळला। तिथला हा वैशिष्ट्यपूर्ण गणपती आहे। अशी एक ठिकाणी त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे, त्याच्या बाहेर हा गणपती मला मिळालेला। श्रीलंकेला गेलो होतो, त्या ठिकाणी हा गणपती मला दिसून आला आणि त्यामुळं मी ते लगेच हा गणपती तिथून विकत घेतलेला आहे। हा गणपती आहे थायलंडचा। या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे, थायलंडमध्ये जे वाद्य वाजवतात ते वाद्य गणपती वाजवतो असं त्यांनी या मूर्तिकाराला अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे या मूर्तीची त्यांनी हे केले। तो असतो ना ज्यूटपासून बनवलेला, ज्याच्यापासून पोते वगैरे बनवतात, त्यापासून बनवलेला हा गणपती आहे। एका मित्राला जेव्हा कळालं की माझ्याकडे वेगवेगळ्या गणपतीचा संग्रह आहे, तो इंडोनेशियाला गेला होता आणि त्या ठिकाणी त्याला ही मूर्ती आढळून आली आणि त्याने मला व्हॉट्सअपवर दाखवली की तुमच्याकडे ही मूर्ती आहे का। मी नाही म्हटल्यानंतर त्यांनी खास माझ्यासाठी पाठवलेली आहे। हा गणपती आहे भूतानचा। भूतानमध्ये या भूतानमध्ये आदिवासी समाजाचे लोक जास्त प्रमाणात राहतात। त्यांच्या कल्पनेतून बनवलेला हा गणपती आहे। भूतानमध्ये हा गणपती तिथं आढळतो। आपल्या कंबोडियाला माझा एक मित्र गेलेला होता, त्यांनी तिथून मला हा गणपती पाठवलेला आहे आणि या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच दगडात कोरलेला हा गणपती आहे। असे ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतात होती त्यावेळेस त्यांनी जे प्रचलित नाणे होते त्या नाण्यावर त्यांनी इथले जे गणपती आहेत ते गणपती त्यांनी गणपतीचं चित्र त्या अंकत। 3 वेगवेगळ्या अशा माझ्याकडे कॉइन्स आहेत। हे गणपती, पत्नीसोबत असलेला गणपती, अशा 3 वेगवेगळे कॉइन माझ्या संग्रहात आहे। माझ्याकडं जवळजवळ 2500 वेगवेगळे कॉइन्स आहेत। एका ठिकाणी मला आढळला आणि
मला त्याचं वैशिष्ट्य पाहून मला असं वाटलं की हा गणपती चांगला आहे आणि तो माझ्या संग्रहात असावा, त्यामुळं हा गणपती मी मुद्दामून. हा एक गणपती दोऱ्यापासून बनवलेला आहे. मी जेव्हा नगरसेवक झालो होतो तेव्हा आमच्या एक भगिनी सुषमाताई गैरवार यांनी मला हा गणपती देऊन माझा सत्कार केलेला होता. त्यातून कोरलेला हा गणपती आहे. पूर्ण म्हणजे अतिशय चांगला गणपती तोही हे केलेला आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती झाडाच्या बुंद्यापासून बनवलेला हा गणपती आहे. अष्टविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. प्रत्येक ठिकाणी जात असताना ही मूर्ती माझ्यासोबत असते आणि मी तिथल्या गणपतीला हा टच करून आणतो दरवेळेस. म्हणजे या गणपतीत जवळजवळ म्हणजे जागतिक दर्जाचे चांगले नावाजलेले गणपतीला हा गणपती टच करून आणलेला आहे. म्हणजे त्याचं पॉवर याच्यात आलं असं मी समजतो. दररोज त्याची पूजा करतो आणि पूजा करून त्याचा आशीर्वाद घेतल्यामुळं माझा दिवस सगळा चांगला जात असतो. मनापासून याच्यापासून बनवल्याचा गणपती हा आहे. अतिशय लाकडापासून बनवलेला हा गणपती आहे. सगळ्या वेगळ्या प्रकारचा हा गणपती. या गणपतीच्या डोक्यावर हॅट आहे, सोबत त्याची बॅग आहे आणि दुसऱ्या हातात छत्री. असा वैशिष्ट्यपूर्ण असा हा गणपती लोकांना पाहायला आवडतो. मूर्ती दिसायला जरी साधी वाटत असली तरी ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असे आहे की प्रत्येक याच्यात धान्यापासून बनवलेली ही मूर्ती आहे. असतं काजू सुपारी वगैरे, तर ह्या सुपारीपासूनच बनवलेला हा अतिशय छोटा गणपती. म्हणजे तिरुपतीजवळ काणीपाकम म्हणून एक गणपतीचं क्षेत्र फार प्रसिद्ध क्षेत्र आहे. तिथं जे गणपतीच्या मूर्त्या आहेत ते रुचकीच्या झाडापासून बनवलेल्या आहे. ही मूर्तीसुद्धा रुचकीच्या झाडापासून बनवलेली आहे आणि त्या ठिकाणी ह्या अशा मूर्त्या असतात. त्या ठिकाणून मी आणलेली असते. हे पूजेत ठेवलं तर चांगलं असतं म्हणून याचं जे सहसा लोकांना आढळत नाहीत, जे संग्रही नसतात, तशा काही मूर्त्या दाखवत आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं म्हणजे वेगळ्या प्रकारचे आहेत हेच याचं. एकही मूर्ती दुसऱ्या मूर्तीसारखी नाही. प्रत्येक मूर्ती ही वेगवेगळी आहे. असा मी नास्तिक. सुरुवातीला मी श्याम मानव आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या क्लासेसमध्ये जॉईन झालो होतो आणि त्याच्यामुळं देव वगैरे मानत नव्हतो. पण 1989ला माझी आई आजारी पडली. आजारी म्हणजे सारखं डोकं दुखायचं. त्यामुळं नांदेडमध्ये सगळ्या चांगल्या डॉक्टरला दाखवलं पण कुठंच फरक पडला नाही. आम्ही गेलो हैदराबादला अपोलो हॉस्पिटलमध्ये. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिची टेस्ट घेतली तर जाताना आई चांगली होती, पण टेस्ट घेतलं की एकदम तिला दिसेनासं झालं आणि सोबत मी एकटाच. वय जास्त नव्हतं, त्यामुळं घाबरून गेलो आणि माणूस घाबरल्यानंतर काय करतो तर देवाकडे जातो. मी अपोलो हॉस्पिटल समोर एक गणपतीची मूर्ती बसवलेली होती आणि त्यावेळेस गणेशोत्सवाचे दिवस होते. त्यामुळं मी देवाला शरण गेलो आणि देवाला प्रार्थना केली की हे देवा, माझ्या आईला पूर्वीसारखं चांगलं दिसू दे. मी आतापर्यंत नास्तिक होतो, आता मी तुझा भक्तिभावाने मी तुझी पूजा करेल, तुझी नेहमी प्रार्थना करेल. आणि मी जसंही वार्डमध्ये गेलो आणि चमत्कार म्हणा किंवा योगायोग म्हणा आईला पूर्वत दिसू लागलं आणि तेव्हापासून मी गणपतीचा कट्टर भक्त झालो. आणि त्याच वेळेस मी असं ठरवलं, मी त्यावेळेस एसटी मध्ये जॉब करायचो, की पुढच्या वर्षीची गणपतीची मूर्ती एसटी महामंडळाला आपण द्यायची. त्यामुळं दुसऱ्या वर्षी जेव्हा गणेशोत्सव आला तेव्हा एसटी महामंडळाला मी गणपतीची मूर्ती दिली. ते वर्ष माझं चांगलं गेलं आणि मी ठरवलं की जोपर्यंत आपलं चांगलं होत आहे तोपर्यंत आपण एसटी महामंडळाला
गणपतीची मूर्ती द्यायची, श्रीची मूर्ती द्यायची. आणि मग हे मूर्ती दरवेळेस वेगवेगळं असावी असा उद्देश असल्यामुळं वेगवेगळे मूर्तिकारांना मूर्त्या बनवण्यासाठी मी जी कुठेही गणपतीचा चांगला दिसला, थोडं मॉडेल टाईप छोटे गणपती दिसला की ते जमा करू लागलो. आणि दरवर्षी 4-5 असे वेगवेगळे मूर्त्या आणलेल्या आणि त्याच्यापैकी एक त्याच्या मूर्तिकाराकडून मूर्ती बनवून घ्यायचो. मग हे माझ्या लक्षात आलं की एक 8-10 वर्षानंतर अरे माझ्याजवळ तर 60-70 गणपतीच्या मूर्त्या वेगवेगळ्या तयार झाल्या. आणि मग माझ्या लक्षात आलं की बा आपण याचा संग्रह करावा. आपण तर गणेश भक्त आहोतच, पण अशा मूर्त्या जर वेगवेगळ्या आपण एकत्र केल्या तर त्याचा एक निश्चितच नांदेडकरांसाठी किंवा आपल्या घरी येणाऱ्या लोकांसाठी एक चांगला संग्रह होईल. नातेवाईक दूर गेले, कुठं बाहेरगावी गेले तर त्यांना मूर्ती एखादी आगळी वेगळी आढळली की ते मला व्हॉट्सअप करायची किंवा व्हिडिओ शूटिंग करायची. ही मूर्ती तुमच्याकडे आहे का? सहसा ती मूर्ती माझ्याकडे असायचीच, पण एखादी नसली की मी त्यांना सांगायचो की ही मूर्ती माझ्याकडे नाही. आणि मग अशा त्यांनीही काही मूर्त्या आणल्या. मी कधी विदेशात गेलो तर तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या मूर्त्या त्या देखील मी इथं जमा केलेल्या आहेत. अशा एकंदरीत 450च्या वर माझ्याकडे आजच्या मूर्त्या इथं झालेल्या आहेत.